शक्तिपीठाच्या समर्थनासाठी संभाजी भिडे उतरले मैदानात। जुन्या रेखांकनाप्रमाणे शक्तिपीठ करण्याच्या मागणीसाठी सांगलीत पार पडला महामेळावा। शक्तिपीठाच्या विरोधानंतर आता सांगली जिल्ह्यात शक्तिपीठाच्या समर्थनार्थ शेतकरी उतरले आहेत। मूळ रेखांकनाप्रमाणे सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ व्हावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातले शक्तिपीठवादी शेतकरी आता एकवटले असून समर्थनातल्या आंदोलनात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी देखील उडी घेतली आहे। सांगलीवाडी येथे शक्तिपीठ समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत महामेळावा पार पडला। खिलाडी राज्य सरकारकडे पूर्वीप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार मेळाव्यात घेण्यात आला आणि त्याचबरोबर यासाठी सरकारने शेतकऱ्यांचे मतदान घ्यावे अशी मागणी या मेळाव्यातून संभाजी भिडे यांनी केली आहे। हा अतिशय चांगली गोष्ट आहे। ज्यांच्या कल्याणासाठी शक्तिपीठ मार्ग व्हावा असं शासनाला वाटत होतं आणि त्यांनी त्या शक्तिपीठ मार्ग त्याचं रेखांकन केलं। त्याला लोकांच्यातनं विरोध झाला। विरोध झाल्यानंतर शासनाने तो मार्ग बदलला। त्यालाही लोकांचा विरोध घ्यायला। आता लोकांचं म्हणणं असं आहे की बदल नको, पहिलं होतं तसंच करा। या मुद्द्यावरती सांगली, सातारा, कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यातल्या या शक्तिपीठ मार्गाच्या संबंधातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मतदार कल्पून प्रत्येक जिल्ह्यातलं मतदान व्हावं आणि मन निर्णय करावा। दुसरी गोष्ट की चर्चेने प्रश्न समजूतदार मनाने चर्चा केल्यानंतर कठीण प्रश्न सोपे होतात। शासन तुमच्या दारात या न्यायाने मुख्यमंत्र्यांनीच मुळी प्रत्येक जिल्ह्यात एक मेळावा बोलवावा आणि त्या मेळाव्यात स्वतः भूमिका मांडण्यासाठी स्वतः यावं आणि लोकांनाही काय मांडायचं आहे ते बोलायची संधी द्यावी। त्याच्यामुळेही ही समस्या सोपी होईल आणि शेवटी न कसीब ऐसे चलती है न दोहे से चलती है, ये सल्तनत चलती है। म्हणजे हे काम ताकद से चलती है। ह्याच्यापाठी ताकद करून भरायचं तर त्याच्यात तरुणांची ताकद 100% आपल्या पाठीमागे असेल याचं गृहीत धरून चालू तुम्ही आपण ते करूया। कोडली गावची रहिवासी आहे। माझं नाव रुचा बांधार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी जे नागपूर म्हणजे वर्ध्यापासून ते गोव्यापर्यंत जी पहिली जी अलाइनमेंट ठेवलेली आहे त्या अलाइनमेंटचा पूर्णपणे विचार करूनच ते आरेखन आखलेलं आहे। म्हणजे कसं तर जी शेती आहे जी डेव्हलप आहे किंवा अनडेव्हलप आहे ह्या शेतीला कनेक्ट करून हा महामार्ग त्यांनी आखलेला आहे। जसे की नागपूरची संत्री ते गोव्याची मच्छी आणि मधील जे शेतकऱ्यांचे फळबागा आहेत की द्राक्षे असतील, डाळिंब असतील किंवा मोसंबी असतील, कोल्हापूरचा गूळ असेल किंवा भाजीपाला असेल, ह्या दळणवळणाच्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवून हा महामार्ग त्यांनी आखलेला होता। पण आता जी दुसरी अलाइनमेंट ते करणार आहेत त्यामध्ये पूर्णपणे अविकसित भागच ते घेत आहेत। तर ह्या महामार्गाचा जर म्हणा गेलं तर गव्हर्नमेंट असू दे, शेतकरी असू दे, ह्या कुठलाही ह्या महामार्गाचा त्यांना फायदा होणार नाही। तर मुख्यमंत्री साहेबांना मी एवढंच सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर ह्या शेतकऱ्यांच्या वतीने एवढंच सांगते की तुम्ही आहे ह्या रेखांकनानुसारच जर कधी महामार्ग केला तर तो भविष्यात शेतकऱ्यांच्या असू दे, सगळ्यांच्या औद्योगिक असू दे, MIDC असू देत ह्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरेल। त्यामुळे त्यांनी हाच महामार्ग ठेवावा ही विनंती। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।